नाग हा डोक ठेवत नाही. नागाचे शास्त्रीय नाव नागाचे दात काढले जात नाही. नागाचे विष काढले जात नाही. एक अत्यंत पवित्र मंगलमय पावन दिवस आहे. आपल्या नागपंचमीचा आज उत्सव आपण खूप मोठ्या उत्साहात 32 शिराळा ह्या नगरीमध्ये साजरा करत आहोत. अनादी कालापासून हजारो वर्षापासून ही नागपंचमीची परंपरा गोरक्षनाथ महाराजांच्या पदस्पर्शानं, अंबामातेच्या पदस्पर्शानं या गावामध्ये सुरू करण्यात आलेली होती. आणि एक आख्यायिका अशी आहे की जी अनेक असणाऱ्या वेगवेगळ्या संदर्भातून आपल्यासमोर येते की गोरक्षनाथ महाराजांनी एका आपल्या मातेला, भगिनीला मातीचा नाग पूजत असताना आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादाच्या म्हणजे प्रत्यंतर असं झालं की जिवंत नागाची पूजा जी आहे ती ह्या गावामध्ये, ह्या परिसरामध्ये रूढ झाली. वास्तविक पाहता ह्या विभागातल्या महिला नागदेवतेला आपला भाऊ मानतात, आपल्या परिवारातला सदस्य मानतात. आणि वास्तविक पाहता ही जी नागपंचमी आहे ती नागपंचमी काही कायदेशीर अडथळ्यांमुळे मधल्या काळामध्ये बंद झाली होती. 2002 पासून ते 2025 पर्यंत 23 वर्षाचा खंड जो होता तो खंड या 32 शिराळा नगरीतील सर्व भाविकांनी आणखीन रहिवाशांनी खूप अत्यंत दुःखी अंतकरणाने तो सहन केलेला होता. पण कायदा व्यवहार प्रशासन त्याचे असणारे काटेकोर नियम ह्याचा अंमल करून मातीचा नाग घेऊन किंवा असणाऱ्या वेगवेगळ्या मूर्त्या घेऊन सुद्धा त्यांनी नागपूजेचं जे त्यांचं असणारं जे काम आहे किंवा त्यांची असणारी जी पूजा आहे ती केली. योगायोगानं आदरणीय अमितभाई शहा साहेबांच्या समोर, आदरणीय देवाभाऊंच्या समोर, देवेंद्र फडणवीस साहेबांचे इथे या निमित्तानं मला आभार मानावेसे वाटतात. भूपेंद्र यादव साहेबांचे आभार मानावेसे वाटतात. त्याचबरोबर गणेश नाईक साहेबांचे आभार मानावेसे वाटतात की ही सगळी भावना समर्थ रामदासांच्या असणाऱ्या वेगवेगळे संदर्भ असतील, नाथ लीलामृतामधले संदर्भ असतील, गरुड पुराणामधले संदर्भ असतील, महाराष्ट्राच्या गॅझेटमधले संदर्भ असतील, बालभारतीमधले संदर्भ असतील, हे सगळे आम्ही तिथं मांडले. विधिमंडळामध्ये ह्या संदर्भातला जोरकस आवाज उठवला. विधिमंडळानं सुद्धा एक विचारानं असा निर्णय घेतला की आपली पारंपरिक जी हिंदू रीतिरिवाज परंपरेच्या प्रमाणे साजरी होणारी नागपंचमी आहे, नागपूजेच्या माध्यमातून, जिवंत नागाच्या पूजेच्या माध्यमातून ती परत एकदा सुरू व्हावी. आणि मागच्या वर्षी आदरणीय अमितभाई शहांनी, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप मोठ्या पद्धतीचं योगदान दिलं. आणि ह्या असणाऱ्या 1972च्या कायद्यामधले जे वेगवेगळ्या पद्धतीनं जी त्यातली प्रावधान आहेत त्यामधलं लोकशिक्षण असेल, जागृती असेल आणि धार्मिक कार्याच्या संदर्भातली माहिती विशद करण्याच्या संदर्भातलं जे प्रावधान आहे ते प्रावधान या निमित्तानं अंमलात आणण्याचा निर्णय घेतला. आणि त्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावरती 21 आमच्या असणाऱ्या सहकाऱ्यांना नाग पकडण्याची परवानगी दिली. त्यांनी स्टेज करावेत आणि त्या स्टेजवरती जिवंत नागाचं या निमित्तानं दर्शन किंवा त्याची माहिती, त्याचा अभ्यास आणि त्याची जागृती करावी. आणि सांगायला तुम्हाला अभिमान वाटतो. मला 32 शिराळ्यातील सर्व नागरिकांचं, रहिवाशांचं, भाविकांचं अंतःकरणपूर्वक मला आभार मानायचे की ज्या सचोटीनं आणि ज्या संयमानं, धिटाईनं आणखीन शिस्तबद्ध पद्धतीनं त्यांनी कायद्याचा अंमल करून ही नागपंचमी साजरी केली मागच्या वर्षीची. त्याचा परिपाक आहे की ह्या वर्षी वन खात्यानं सुद्धा, केंद्रातील राज्यातील वन खात्यानं, मी या निमित्तानं देवेंद्र फडणवीस साहेबांचं परत एकदा अंतःकरणपूर्वक आभार मानतो. आदरणीय भूपेंद्र यादव साहेबांचा आभार मानतो, गणेश नाईक साहेबांचा आभार मानतो आणि आदरणीय अमितभाई शाह साहेबांचा आभार मानतो की त्यांनी यावर्षी 21च्या ऐवजी 41 आमच्या असणाऱ्या सहकार्यानं नाग पकडण्याची परमिट वजा पास दिले. आणि त्या माध्यमातून आता स्टेज तयार होणार. खूप मोठ्या पद्धतीनं उत्साहात आणि आनंदात आणि धार्मिक परंपरा टिकवण्याच्या दृष्टिकोनातून ह्या असणाऱ्या जिवंत नागपूजेचा, जिवंत नाग दर्शनाचा, नाग जागृतीचा आणि अभ्यासाच्या ह्या उपक्रमामुळं आता लोकांचे लोंढेच्या लोंढे आपल्या ह्या 32 शिराळ्याच्या नगरीकडे येत आहेत. आता खरी जबाबदारी आम्हा शिराळकरांची आहे, 32 शिराळकरांची आहे की येणाऱ्या असणाऱ्या पाहुण्याला अतिथी देवो भव अशा ह्या भावनेतून येणारा अतिथी आपला परमेश्वर आहे, त्याच्याशी अत्यंत सौधार्यानं वागा, शिस्तबद्ध पद्धतीनं वागा. कोण चुकला तर त्याला त्याच्या असणाऱ्या परिवाराकडे कसे तो पोचेल ह्या संदर्भातलं नियोजन करा. पोलीस आणि वन खातं यांच्याशी खूप मोठ्या पद्धतीनं समन्वयाने आणि सन्मानानं वागा. कारण का त्या मंडळींनी खूप मोठ्या पद्धतीनं योगदान परत एकदा
गोरक्षनाथ महाराजांनी आणि अंबामातेनं सुरू केलेली जी नागपूजा आहे, नागपंचमी आहे, ती परत एकदा सुरू करण्यासाठी त्यांनी सुद्धा योगदान दिलेलं आहे. या सगळ्यांचं योगदान निश्चित ह्या संदर्भात ग्राह्य धरलं जाईल. आणि त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब यांच्याशी सुद्धा माझं 2 वेळा या निमित्ताने चर्चा झाली. त्यांनी सुद्धा या संदर्भात सगळ्या पोलीस प्रशासनाला आणखीन जिल्हा प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. चांगल्या सौहार्दपूर्ण वातावरणात अत्यंत आनंदात उत्साहात उद्याची ही नागपंचमी म्हणजे आजची ही नागपंचमी आपण सगळेजण साजरी करणार आहोत. आणि ह्या पुढच्या काळामध्ये अधिक उत्साहात माझी तर इच्छा आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावरती नॅशनल जॉग्राफिकनं, BBC-नं आणि अन्य असणाऱ्या अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या आंतरराष्ट्रीय वाहिनींनी सुद्धा या असणाऱ्या आपल्या पारंपरिक नागपूजेची नोंद घ्यावी, अशा पद्धतीचं आचरण आणि अशा पद्धतीचा प्रयत्न आम्हा सगळ्या मंडळींचा होईल. आणि त्यातनं शिराळ्याच्या चौफेर विकासासाठी हातभार लागेल अशा पद्धतीची अंबामातेच्या चरणी आणखीन गोरक्षनाथांच्या चरणी प्रार्थना करतो. परत एकदा लाख लाख ज्या ज्या ज्ञात अज्ञात सहकार्यांनी आपल्या ह्या नागपंचमीला परत एकदा पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी सहकार्य केलेलं आहे, त्या सगळ्यांचं ऋण निर्देश करतो आणि इथं या निमित्तानं सगळ्यांचे आभार मानतो.